भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील त्यांच्या पवित्र अस्थि स्मारकाजवळ काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे। अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या अभिवादन यात्रेला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, काँग्रेस नेत्या यशोमतीताई ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याला सुरुवात झाली। नया अकोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी या पवित्र भूमीत आहेत। दरवर्षी अमरावती जिल्हाभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी व नागरिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात। बघा, मी स्वतःला धन्य समजतो की आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नया अकोला येथे होत असलेल्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली। आयोजकांनी मला कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आणि बाबासाहेबांबद्दल होत असलेल्या कार्यक्रमामध्ये मी समजतो की हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आमच्याकरता आहे। बाबासाहेबांचं जीवन, त्यांचं संघर्ष, त्यांचं योगदान आमच्याकरता नेहमी प्रेरणादायी राहणार आहे। त्यांनी दिलेली घटना आमच्याकरता रक्ताचं शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही त्या राज्यघटनेला कसं सुरक्षित ठेवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। बाबासाहेबांचा विचार हा राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित होतो आणि राज्यघटनेमध्ये जो विचार आहे तो शाबूत राहिला तर देशाची एकता आणि देशाचं स्वातंत्र्य शाबूत राहील असं आम्ही समजतो। आंबेडकर आज त्यांचा स्मृती दिवस आहे आणि नया अकोल्यामध्ये भारतरत्नांच्या अस्थी त्या ठिकाणी आहेत। प्रत्येक जण मुंबईला नाही जाऊ शकत आणि आमचं श्रद्धास्थान त्या ठिकाणी आहे। आम्हाला अभिवादन करण्यासाठी हा मार्ग एक आहे आणि जे लोक मुंबईला नाही जाऊ शकत ते लोक या ठिकाणी येऊ शकतात। त्याच्यासाठी एक अटाटोप आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही अभिवादन यात्रा काढलेली आहे आणि खऱ्या सच्च्या श्रद्धेची भावना त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।